नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवूयात मोदक. तर नारळ फोडून घेतला, त्याच्यातलं खोबरं असं किसून घेतलेलं आहे. छानपैकी पॅनवरती आपण थोडंसं तूप घेतलेलं आहे ना, असं परतून घ्यायचं ते खोबरं. व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गूळ. थोडासा गूळ ॲड करून घ्यायचा आणि हे परत एकदा परतून घ्यायचं. गूळ वितळेपर्यंतच हे सारण परतून घ्यायचं, जास्त परतायचं नाही. नाहीतर हा सारण असं मग कडक बनतं. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे, नंतर वेलची पूड टाकायची. ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत. नंतर ते सारण आपलं रेडी झालेलं आहे. आपण तांदळाचे मोदक बनवत आहोत, तर त्याच्यासाठी आपण जेवढं पीठ तांदळाचं घेतलेलं आहे, तेवढंच आपण त्याच प्रमाणात पाणी घ्यायचं. तर टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ ॲड करायचं असं छानपैकी. ॲड करून झाल्यानंतर मस्तपैकी असं ते बघू शकता कशा पद्धतीने आपण ते पीठ हे करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ते पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. बघू शकता कशा पद्धतीने. थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित असं ताटामध्ये घ्यायचं आणि मळून घ्यायचं. बघू शकता कशा पद्धतीने त्याचा गोळा तयार झालेला आहे. छानपैकी गोळा तयार झाल्यानंतर छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आणि असे मोदक भरायला आपण घेणार आहोत. तर व्यवस्थित अशी पाती बनवून घेतलेली आहे. हातावरती छानपैकी तेल लावून व्यवस्थित असं पाती बनवून असे मोदक बनवायला घेतलेले आहेत. तर बघू शकता कशा पद्धतीने त्याला असं आपण भरत आहोत ते मोदक. छानपैकी असे मोदक भरायचे काम चालू आहे. तर बघू शकता. तर शेप काय व्यवस्थित आलेला नव्हता, त्याच्यामुळे असं चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला असा शेप दिलेला आहे. बघू शकता हे पण किती छान आणि सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. तर चाळणीला असं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती असे मोदक ठेवून द्यायचे. पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावरती असे उकडायला आपण मोदक ठेवलेले आहेत. झाकून ठेवायचे. नंतर जर हाताला चिकटले नाहीत तर मोदक आपले रेडी आहेत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.